ख्रिस्ताच्या पवित्र जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे? मग सामील व्हा जीसस इंडिया होली लँड टूर मध्ये. येरुशलेमेच्या पवित्र रस्त्यापासून बेथलेहेमच्या शांत परिसरापर्यंत ही आध्यात्मिक यात्रा तुम्हाला येशूच्या पावलावर घेऊन जाईल. अनुभवी मार्गदर्शन, आरामदायी प्रवास आणि अविस्मरणीय क्षण तुमची वाट पाहत आहे. म्हणून तुमचं सीट आजच बुक करा आणि तुमच्या आत्म्याला पवित्र स्पर्शाचा अनुभव द्या. अधिक माहितीसाठी संपर्क अविनाश बनकर, डायरेक्टर जीसस इंडिया टीव्ही, 98 34 35 36 81. आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. प्रभूजी, देव विश्वसनीय आहे आणि तो त्याच्या लेकरांची काळजी घेतो. आणि आम्हाला माहिती की जेव्हा आम्ही आमचं सर्वस्व देवाच्या हाती सोपवतो, त्यास देव आमच्या जीवनामधनं अनेक चांगल्या घडामोडी घडवतो. लक्षात घ्या, जीवनामध्ये जर सगळ्यात महत्वाची जागा कोणाला द्यायला पाहिजे तर फक्त देवाला. बाकीच्या गोष्टी मग तो संगती असल्या कारणानं तो म्हणतो जिथं तुझं पाऊल पडेल ते ठिकाण मी तुला देणारच आहे. आम्हाला जागेची किंवा ठिकाणाची चिंता करायची नाही, तर चेक करायचं की देव माझ्या संगती आहे का. शास्त्र सांगतं की माणसानं सारं जग मिळवलं, आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे. समजा जग मिळवलं, जगातली प्रत्येक गोष्ट मिळवली, पण जर माझ्या आत्म्याचा नाश झाला तर उपयोग नाही. म्हणून आत्मिक लोकांनी आत्म्याची काळजी करणं फार गरजेचं आहे. आणि शास्त्र तर सांगतं की धार्मिक आकाशातल्या, म्हणजे जर महत्व कशाला असेल तर धार्मिकतेला. तुम्ही ऐकली साक्ष की तुम्ही कुठं पण गेला तर तो म्हणतो आकाशात चढलो तर मी तिथं आहे, समुद्रात उतरलो तरी तो तिथं आहे. सगळीकडे व्यापलेला देव आमच्या लेकरांबरोबर आमच्या बरोबर राहतो. आणि मग जर एवढे चांगले उपकार प्रभूनं आमच्यामध्ये केलेले आहेत, आभार तर मानायलाच पाहिजे. दावीद म्हणतो परमेश्वर किती चांगला याचा अनुभव. आता या ठिकाणात बोलवल्या लोकांना कशासाठी बोलवले? तो अनुभव शेअर करण्यासाठी. जेवण वगैरे हे सगळे दुय्यम गोष्ट आहे. अनुभव शेअर करण्यासाठी परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव तो लोकांना दाखवायला पाहिजे की असा चांगला आमचा देव आहे. आणि म्हणून ही आभार दर्शनाची प्रार्थना, देवानं आमच्यासाठी केलेले चमत्कार, स्तोत्र 105 आणि त्याची 1 पासून 5 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 105 आणि त्याची 1 पासून 5 पर्यंतची वचनं. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराचे त्याच्यावरचं टायटल वाचा. इस्रायलासाठी देवाने केलेले चमत्कार. देवानं केलेले चमत्कार. कुणासाठी चमत्कार केले? इस्रायलासाठी. पहिला प्रेफरन्स जर कोणता असेल तर इस्रायल होणं. सगळ्यांसाठी चमत्कार नाही घडत बरं का. बरेच लोक प्रार्थना करतात आणि म्हणतात की देवा आमच्यासाठी तू चमत्कार कर. देवाचा प्रश्न, इस्रायल झालास का? इस्रायल तर व्हायला पाहिजे ना. म्हणून त्याचं हेडिंग, त्याचं टायटलच काय दिलं? इस्रायलसाठी देवाचा चमत्कार. मग इस्रायल लोकांचं वैशिष्ट्य काय? ज्या 10 आज्ञा त्यानं दिला, माझ्या समोर तुला अन्य देव, हा इस्रायल लोकांचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी येशूला सुळावरती का दिलं? काय कारण होतं येशूला सुळावरती देण्याचं? कारण तो म्हणत होता मी देव आहे. आणि त्यांनी ओळखलंच नाही. असं लिहिलं की जगानं त्याला ओळखलं नाही, इस्रायल लोकांनी त्याला ओळखलं नाही. का ओळखलं नाही? त्यांनी बायबलचं अध्ययन केलं, त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही हाच तो मसीहा आहे. म्हणजे एवढे कट्टर होते देवाच्या बाबतीमध्ये. देवाच्या पुत्राला सुद्धा ते ओळखू शकले नाही, इतके हे कट्टर यहुदी इस्रायल लोक होते. म्हणून देवाचा आशीर्वाद त्यांच्यावरती होता. ते सहजासहजी कुठल्या संदेष्ट्यावरती, कुठल्या देवावरती विश्वास ठेवत नव्हते. म्हणून ते इस्रायल आहेत. इस्रायल असंच बनत नाही, पटकन कुणावर तरी विश्वास ठेवला. जर त्यांनी क्रुसावरती येशूला दिलेला आहे. आता बघा, येशू ख्रिस्ताला त्यांनी क्रुसावरती दिलं, या येशूला त्यांनी मारलं,
परंतु प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिताना त्याच यहुद्यांमधले तो म्हणतो प्रत्येक वंशातले 1,44,000 12 हजार लोक त्यांना मी बाजूला करेल आणि त्यांची निवड डायरेक्ट स्वर्गामध्ये करेल. दिलं कोणी सुळावरती? याच लोकांनी दिलं, यहुद्यांनीच दिलेलं आहे, इस्रायल लोकांनीच दिलेलं आहे. पण तरी तो म्हणतो की यातले जे 12 वंश आहेत त्या 12 वंशातल्या 12 हजार लोकांना मी स्वर्गामध्ये नेणार आहे. मग काय इस्रायलवरती देवाचं प्रेम आहे. म्हणून लक्षात ठेवा, इस्रायल बना पहिले. इस्रायल म्हणजे फक्त देवाकडे लक्ष लावणं. इस्रायल लोकांचं वैशिष्ट्य आहे, त्यांनी कधी आपली मुलं बाळ, कधी आपलं घरदार, कोणत्याच गोष्टीकडे पाहिलं नाही. म्हणून तर पहिल्यांदा अब्रामाला त्यानं हाक मारले तर म्हटलं आपले गणगोत, आपले नातेवाईक, सर्वस्वाचा त्याग करून माझ्या मागे ये. तो इस्रायल बनला, तो इस्रायल नव्हता. हा जो व्यक्ती मूर्त्या बनवणारा व्यक्ती होता, मूर्तीपूजक व्यक्ती होता, पण तो बनला. तो बनला. आम्हाला बनायचे, लक्षात घ्या. इस्रायल बनणं फार गरजेचं आहे. मग काय आशीर्वाद दिलेत पाहावाचं त्याच्यामध्ये. इस्रायलासाठी देवाने केलेले चमत्कार, परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धावा करा. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रास त्याची कृत्ये, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा. जाहीर करा. त्याचे गुणगान करा. त्याचे गुणगान करा. त्याची स्तोत्रे गा. त्याची स्तोत्रे गा. त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे, सर्व अद्भुत कृत्यांचं वर्णन करा. थँक्स गिव्हिंग मध्ये नुसती उपकार स्तुती, एकत्र यायचं, गाणे गायचे, त्यानंतर आम्ही वचन शेअर करायचं, इथपर्यंत मर्यादित नाही. जेनिफरनी खूप चांगलं काम केलं. एक एक गोष्टीचं स्मरण तिनं केलेलं आहे. काय काय प्रभूनं केलं, कशा पद्धतीने चालवलं, लोनलीनेस कसा आला, अभ्यासामध्ये कसं स्ट्रगल करावं लागलं, सिनियर्स कसे त्रास देत होते, स्टाफ कसा होता. एक मुलगा, एक मुलगी ज्या एज्युकेशन घेते ना, हे एज्युकेशन एक फार मोठा संघर्ष असतो, साधी गोष्ट नसते. आणि या संघर्षामध्ये देवाची पावलोपावली मदत मिळत असते, म्हणूनच तुम्ही पुढे जाता. जेनिफर विषयीच मी बोलत नाही. आज जे तुम्ही करत आहात ना, या गोष्टीमध्ये प्रभूचं ताकद, प्रभूची शक्ती जर तुम्हाला मिळाली नाही ना, तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. कधीच नाही प्रिया. प्रत्येक ठिकाणामध्ये देवाच्या मदतीची तुम्हाला गरज आहे. परंतु परमेश्वर तुम्हाला मदत देत असतो ना, तर त्याची धारणा काय असतं, जेवढं जेवढं मी केलं ना तेवढ्याच एकदा तरी आभार माना सर्व लोकांसमक्ष. किती प्रभूनं तुमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. जसं ती म्हणते की मला डिप्रेशन आलं होतं, आणि डिप्रेशन आलेले कित्येक लेकर जर तुम्ही बघितलं ते परस्पर सुसाईड. काय आपल्या सिव्हिलमध्ये किती डॉक्टर सुसाईड करतात, एकदम हुशार बुद्धिमान लेकर. का पुढे जाऊ शकत नाही? का त्यांना त्या असणाऱ्या नकारात्मक परिस्थितीवरती मात करता येत नाही? काय ज्ञान त्यांच्याकडे, पैसा त्यांच्याकडे, मग तरी सुद्धा त्यांना अशा प्रकारचं डिप्रेशन येण्याचं कारण काय? त्यांना देव मदत करत नाही. पण आमच्या लेकरांची देव मदत करतो. देव मदत करण्याचं कारण काय माहिती का? आम्ही इस्रायल आहोत, देवाच्या हातची हस्तकृती आम्ही आहोत. म्हणून लक्षात ठेवा, इस्रायल लोकांचं लक्ष देवाकडे लागलं पाहिजे. आणि इस्रायल लोकांचं लक्ष वैशिष्ट्य काय? त्यांच्याकडे सतत थँक्स गिव्हिंग आहे. एवढी स्तोत्र जर लिहिली तर त्या स्तोत्राचं वैशिष्ट्य काय? तो खराखुरा इस्रायली हा दावीद, त्यानं देवाचे आभार मानणं एवढ्या स्तोत्राची रचना करून ठेवली. का तर परमेश्वरानं केलेल्या प्रत्येक कृत्याचं वर्णन त्यानं केलेलं आहे. धन्य ते लोक जी देवाला दोष देण्याच्या ऐवजी प्रभूनं ज्या चांगल्या गोष्टी केल्यात ना त्याचं स्मरण करतात, त्याचं मेडिटेशन करतात, त्याचं चिंतन करतात. आणि नुसतं चिंतन नाही बरं का, ते लोकांसमोर बोल्डली सांगता पण आलं पाहिजे. ऐकणं नाही बरं का, सांगितलं पाहिजे. असं लिहिलंय, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्य जाहीर करा. राष्ट्रांमध्ये त्याची कृत्य जाहीर करा. लक्षात ठेवा की देवाच्या लोकांनी परमेश्वरानं केलेलं चांगुलपण किंवा त्याचं थोरपण किंवा त्याच्या अद्भुत असणाऱ्या गोष्टी तुम्हाला लोकांबरोबर शेअर करता आल्याच पाहिजेत. जसं तुम्ही एखादी स्टोरी शेअर करता, तुमच्या फॅमिली मधल्या असणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी शेअर करताना, मग देवा संबंधाने किती लोकांनी शेअर केलंय की माझा प्रभू असा चांगला आहे, तो किती आणि कळवळ्यानं भरलेला किती मोठा उत्तम मदतगार आहे, की ज्या देवानं मला त्या नकारात्मक भावनेतनं आणलेलं आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, या ठिकाणात बसलेली एकही व्यक्ती अशी नाही जिनं निराशेचा सामना कधी केला नाही, जी कधीच डिप्रेशन मध्ये आली नाही, तिला असं कधीच वाटलं नाही की माझं जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही. हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये. पण तुम्ही जिवंत आहात ना,
तुम्ही त्या डिप्रेशन मधनं स्वतःला संपवलं नाही ना, मग आज जे तुम्ही जिवंत आहात ना, याचं कारणच प्रभू आहे, याचं कारणच देव आहे. आणि देवानं तुम्हाला ठेवलं कशासाठी ठेवलं, मग त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना सांगावं. दावीद म्हणतो नाही का, त्यानं मला नाशाच्या खाचेतनं दलदलीच्या चिखलातनं काढलं आणि माझी पावलं खडकावरती स्थिर केली. हे देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. पहिली गोष्ट असं म्हटलं की त्याचं गुणगान करा आणि त्याचं स्तोत्र गा. उपकार स्तुतीमध्ये काय असतं माहिती का, परमेश्वराचं कौतुक जेवण नंतर, जेवणाचं कौतुक नाही बरं का. पहिले ते लोकांमध्ये असतं काय मेनू आहे, बरेच लोक म्हणतात कार्यक्रम ठेवला पण मेनू काय. परंतु लक्षात ठेवा, उपकार स्तुतीचा गाभा काय आहे, परमेश्वराचं गुणगान करणं हा त्याचा गाभा आहे. ज्या मंडळीमध्ये, ज्या लोकांमध्ये इतकी प्रभूला उंच केलं जातं ना, आज रात्री प्रभूला उंच करण्याची एकही संधी आम्हाला सोडायची नाही. आणि लक्षात ठेवा, जे खातो ना ते खाल्ल्यावरती तोंडातली चव दुसऱ्या दिवशी जाते, दुसरा एक कुठेतरी प्रोग्राम असणार आहे आणि त्या प्रोग्रामला याच्यापेक्षा भारी जेवण असणार आहे आणि मग लोक तो प्रोग्राम विसरणार आहे. पण थँक्स गिव्हिंगचं कसं आहे माहिती का, परमेश्वर तुम्ही केलेल्या उपकाराचं कधीच विस्मरण करत नाही आणि त्याचं प्रतिफळ तुम्हाला देत असतं. उपकार स्तुती याच्यासाठी असते की तुम्ही जेवढ्या आभार माना. लक्षात ठेवा, हा देव आहे हो, तो विसरतच नाही. मुळामध्ये देव विसरत नाही हो. तुम्ही जे थँक्सगिव्हिंग करता ना, मी असं म्हणेल की आजची प्रार्थना देव विसरणार नाही, तुम्ही विसरून जा. आता कितीतरी थँक्सगिव्हिंग झालं, किती लोकांच्या लक्षात आहे, काय संदेश सांगितला बरं, काय जेवण होतं ते तर सांगा बरं. 4-6 महिन्यापूर्वी एक प्रार्थना झाली, काय जेवण होतं विसरून पण गेला तुम्ही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक उपकार स्तुती आणि त्या स्तुतीमधला देवाचा धन्यवाद हा परमेश्वर साक्षीच्या रूपाने आठवण करत असतो, तुमची आठवण तो करत असतो. म्हणून देवाच्या स्मरणामध्ये राहण्यासाठी जीवन जगायचं बरं का. एकमेकाच्या स्मरणात राहण्यासाठी नाही, देवाने आमचं स्मरण केलं पाहिजे, त्याने आमच्याविषयी विचार केला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणामध्ये म्हटलं की तुम्ही त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचं बरं का, सर्व म्हणजे सर्व. आणि तिने फार सुंदर केलं, मला वाटलं नाही एवढी चांगलं बोलल ती, कारण कधीच कुणाशी तोंड उघडून बोलत नाही, पण आज ती देवा संबंधानं फडफड बोलली. आठवलं पाहिजे, एक एक गोष्ट आठवली पाहिजे, कोणती गोष्ट निसटून जाता कामा नये. देवा संबंधानं इतकं अग्रेसिव्ह असावं, काय बोलावं देवा संबंधानं, कसं बोलावं, कसं सांगावं, कसं परमेश्वराच्या चांगुलपणाचं वर्णन करावं. अहो नकारात्मक गोष्टी जगामध्ये भरपूर आहेत आणि या रडगाण्याला कोणी ऐकत नाही, देव पण नाही ऐकत तुमचं रडगाणं. त्याला फक्त चुकून पण तुमच्या रडगाण्यात इंटरेस्ट नसतं, त्याला फक्त तुमच्या थँक्स गिव्हिंग मध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्या आभार प्रदर्शनामध्ये. किती कुरकुर, जसं शास्त्रामध्ये लिहिलं, इस्रायल लोकांना देवानं सगळं काही रानामध्ये पुरवलं. मान्ना दिला तर ते म्हटले काय ते मान्ना खायचं आहे, मिस्रामध्ये मिळत होती ना काकडी भेंडी. या लोकांनी रानामध्ये कुरकुर केली, देवाने सगळ्याला मारून टाकलं. रडणारे लोक त्याला आवडतच नाहीत ना, त्याला आवडतात आभार प्रदर्शन करणारे लोक. आभार प्रदर्शन करा, देवाचं गुणगान करा. दुसरी गोष्ट वाचा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, हा. त्याच्या नावाचा धावा करा, हा. राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे हा. वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा, जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत, त्यांचे मन हर्षित हो. थँक्स गिव्हिंग मध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर याच्यामध्ये एक एक टप्पा तुम्हाला अनुभवायला मिळतो, एक स्टेप आहे. जसं इथं सांगितलं की तुम्ही परमेश्वराचं गुणगान करा, आणि आम्ही परमेश्वराचं गुणगान केलं, आम्ही गाणी गायली, तिनं तिची साक्ष शेअर केली. हा झाला पहिला भाग. आता दुसरा भाग काय माहिती का, कधी कधी उपकार स्तुतीनंतर एक स्टॉप येतो. समजा आजची प्रार्थना झाली की त्याच्यानंतर एक मोठा पॉज येतो की त्याच्यामध्ये देव आणि आमचं कनेक्शन तुटलेलं असतं आणि तो
उपकार स्तुतीची प्रार्थना झाली, आमच्या डोक्यावरचं ओझं गेलं. नाही कधी कधी नाही एवढं देवाने केलं, मुलीला पहिल्या नंबरानं पास केलं, मग एक दडपण असतं की चला एक प्रार्थना ठेवली. प्रार्थना ठेवल्या आम्ही पॉज घेतो, पण तिथं पॉज नाही, तिथं एक नवीन जबाबदारी प्रभू देतो. आणि ती जबाबदारी कोणती माहिती का? तो म्हणतो की त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा. प्राईड फील झालं पाहिजे तुम्हाला प्रभूचं, आणि म्हटलं पाहिजे की माझ्या देवाचा मला अभिमान आहे. आता इथून पुढे जगताना ना या देवाला समोर ठेवून, जसं मी पाहतो की मर्दखय त्या हामानासमोर देवाविषयीचा अभिमान बाळगत आहे. तो त्या हामानासमोर नमन करत नाही, त्याला माहिती की माझा देव जो तो श्रेष्ठ आहे. मग देवानं तुमच्या जीवनात केलेले उपकार याचं तुम्हाला प्राईड वाटलं पाहिजे. जसं ती म्हटली की प्रभूनं मला हे सगळं दिलेलं आहे. मग आत्ताच्या दिवसापुरतं नाही, ते रोजच्या दिवसामध्ये. आणि तुम्ही देवाविषयी प्राईड फील करता किंवा तुम्हाला देवाविषयीचा अभिमान वाटतो, हे ओळखणार कसं आहे? बोलल्यानं समोर थोडं वाटतं चला मला देवाचा अभिमान आहे, मला देवाचा अभिमान आहे. ज्यास तुम्हाला देवाचा अभिमान असतो ना, तर तुम्हाला देवाला पसंत पडणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमचं मन फोर्स करत असतं. ते सांगतं की प्रभूला जे आवडतं ते तुला करायचं, मला जे आवडतं ते नाही. ज्या लोकांना दुसऱ्या भाषेमध्ये मी म्हणेल की तुम्हाला देवाविषयीची एक ईर्ष्या निर्माण व्हायला पाहिजे. तुम्हाला देवाचा अभिमान वाटतो म्हणजे देवाविषयी ईर्ष्या निर्माण होती. आणि ज्याला देवाविषयीची ईर्ष्या निर्माण होती ना, त्या वचनामध्ये लिहिले, काय लिहिलं? परमेश्वराच्या पवित्र नावाचा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा, जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहे. ज्याला देवाच्या नामाचा अभिमान वाटतो ना, ते लोक परमेश्वराला भेटण्यासाठी आतुर झालेले असतात. म्हणतो म्हटलं उपकार स्तुती संपत नाही. तो पहिला भाग झाला की तुम्ही आला, देवाचे आभार मानलं, मग लोकांना एकत्र केलं, मग आपण जेवण द्यायला लागलो, मग आपण जेवणार आणि मग त्यानंतर घरी जाणार. पण तिथं ती संपत नाही, तिथं सुरुवात झाली थँक्स गिव्हिंगची, आभार प्रदर्शनाची सुरुवात झाली. आता त्याचा दुसरा टप्पा काय? तो म्हणतो देवाला जे पसंत पडतं अभिमानानं करत जा. तिथं तुझा स्वाभिमान नाही, जेव्हा देवाचा स्वाभिमान येतो ना, त्यास तुझा स्वाभिमान बाजूला गेला पाहिजे. तुला तुझ्या भावना, तुझ्या अपेक्षा, तुझ्या महत्वाकांक्षा किंवा तुझी अपेक्षा, या अपेक्षेला तुला बाजूला काढावं लागतं. आणि ही गोष्ट फार कठीण आहे बरं का. सगळं सोपं आहे, पण ज्यास आपल्या इच्छा देवासमोर मारायचं वेळ येतो ना, त्यास ती गोष्ट फार कठीण असते. आणि प्रभू तीच गोष्ट तुम्हाला शिकवतो. काय शिकवतो तुम्हाला? तुम्हाला जर माझ्याविषयीचा अभिमान आहे ना, तुम्हाला वाटतं ना मी बोलतो ते खरं आहे, तुम्हाला वाटतं ना माझ्या आज्ञा देवानं दिलेल्या, विचारपूर्वक दिलेल्या आज्ञा आहेत, तुम्हाला त्या आज्ञांविषयीचा गर्व आहे ना, माझ्या वचनाविषयीचा तुम्हाला गर्व आहे ना, मग माझ्या वचनाप्रमाणे जीवन जगा. आणि माझ्या वचनाप्रमाणे जीवन जगत असताना तुम्हाला वारंवार कुठंतरी तुटण्याचा अनुभव येणार आहे. सगळ्यात कठीण काय माहिती का? देवाच्या वचनानुसार चालणं. चर्चला जाणं सोपं आहे, संदेश देणं तर अगदी सोपं आहे. वाचून वाचून सांगून सांगून आता काही पण काढलं तर त्याच्यामध्ये देवाचं वचन सांगता येतं, काही विशेष गोष्ट नाही. तुम्हाला काय वाटतं की संदेश सांगणं फार नाही? ती देवाची कृपा असते, देव चालवतो बरोबर, आणि त्या चालवण्याच्या द्वारे तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या गुप्त गोष्टी उघड केल्या जातात. परंतु याचा अर्थ असा नाही की सांगणारा खूप भारी, खूप ज्ञानी, अमक आहे तमक नाही. अहो, खरा ज्ञानी जो देवाच्या वचनावर चालतो तो आहे. त्याच्यावर चालता आलं पाहिजे ना. या वचनाप्रमाणे जीवन जगणं फार कठीण असतं. तिथं तुम्हाला लढा द्यावा लागतो स्वतः विरुद्ध, आणि देवाच्या वचनाच्या बाजूने तुम्हाला उभं राहावं लागतं. आणि हे करत असताना तो काय म्हटलं माहिती का? कधी कधी असा प्रसंग येईल की त्या प्रसंगामध्ये तुला देवाला भेटण्याची उत्कंठा निघून जाईल. तुला वाटणारच नाही की आता देवा जवळ जावं, देवाशी बोलावं, त्याची प्रार्थना करावी. इतका बाका प्रसंग येईल की तू घरामध्ये पण गुडघे टिकू शकणार नाही. असा काही कठीण प्रसंग येईल. लक्षात ठेवा, चांगलं घडल्यावर आम्ही सगळे देवाच्या बरोबर राहतो, पण कधी कधी देव आमची परीक्षा घेतो ना. त्या परीक्षेमध्ये इयोबाच्या घरामध्ये सगळं चांगलं होतं, त्यास खूप सगळी चांगली परिस्थिती होती, लेकरं एकत्र येऊन पार्ट्या करत होते, आनंद करत होते. पण परिस्थिती सडनली चेंज झाली, आणि ती परिस्थिती चेंज झाल्यावर त्याची बायकोच त्याला म्हणती, अजून काय सत्व धरून थांबलाय, टाकून द्या ना ती थँक्स गिव्हिंग, टाकून द्या ना ती प्रार्थना. पण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा सात्विक मनुष्य देवाच्या बाजूनच उभा राहिला.
त्याने देवाला दोष दिला नाही, तो परमेश्वरावरती अवलंबून राहिला. खरी उपकार स्तुती ती आहे. उपकार केलं त्या दिवसापुरती ती उपकार स्तुती मर्यादित नसते. रोजच्या जीवनामध्ये चांगलं हो वाईट हो. मग योवानं कशी उपकार स्तुती केली? देवानं दिलं, देवाने नेलं, धन्य परमेश्वराचे. ही उपकार स्तुती आहे. दिलं आणि नेलं या दोघांबद्दल धन्यवाद. तुम्ही दिल्यावर धन्यवाद म्हणता, पण योग म्हणतो काढून घेतलं तरी देवाला धन्यवाद. हालेलुया. याला म्हटलेले थँक्स गिव्हिंग, याला म्हटलेले थँक्स गिव्हिंग. देव देतो त्यावेळेस तुम्ही आभार मानता ना, ते तुमचा स्वार्थीपणा झालेला आहे. तुम्हाला साधा कोणी पेन दिला तर थँक्यू म्हणता. एक पाप याची फोड दिली पेरूची तरी काय म्हणतो? थँक्यू. दुसऱ्यांदा तुम्ही काय म्हणता? तुकडा तर दिला. म्हणजे तुमच्या थँक्यू मध्ये पण तिथं काहीतरी वेगळं असतं. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही जे थँक्यू म्हणता ना, योबाचं थँक्यू तसं नाही. दिलं नेलं तरी त्याला धन्यवाद. याला म्हटलं ख्रिस्तीपणातलं सत्व, याला म्हटलंय ख्रिस्तीपणातला गाभा, याला म्हटलं इस्रायल, याला म्हटलं यहुदी. असंच यहुदी नाही की प्रभूनं दिलं आणि प्रभूनं सगळं दिलं द्यायलाच पाहिजे. का नाही देत, का नाही देत मला? बऱ्याच लोकांचे ते येतात ना, का नाही देत प्रभू मलाच? बघितलं, आज सकाळी बघितले तर इतके मेसेज, एवढ्या साक्षी आम्ही वाचतो, एवढं सगळं आमचं मन भरून येतं. एक प्रश्न पडतो, देव मला का नाही देत? अरे तो देव आहे आणि मी का त्याच्यावर प्रेशर टाकू यांनाच दे म्हणून? माझा काय अधिकार आहे? माझं तुझं काम फक्त प्रार्थना करणं आहे. प्रेशर थोडी टाकू शकतो कोण देवाला? म्हणून देव देतो किंवा देत नाही ही गोष्ट महत्वाची नाही. दिलं नाही दिलं तरी त्याचे आभार मानणं हे सत्व आहे. याला थँक्स गिव्हिंग म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटलं वाचा बरं. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा, जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. कोणाचं मन देव आनंदित करणार आहे? जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहे. जे परमेश्वरासाठी आतुर झाले. आता लक्षात घ्या, तिचा आता एक भाग तिचा संपला, एज्युकेशन पूर्ण झालं. आता तिच्या जीवनातले अजून अनेक टप्पे आहेत. एज्युकेशन नंतर तिचं करिअर आहे, तिची नोकरी आहे. आणि मग ती कुठं लागली पाहिजे, कशी लागली पाहिजे, तिची डोक्यात स्वप्न आहेत. तिला वाटतं परदेशात जावं, तिला वाटतं अगं, आता तिच्या डोक्यात अनेक प्रकारची स्वप्न आहेत. पण तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवाचं पण तुमच्या बाबतीत काही स्वप्न असतं ना. जन्माला घातल्यानंतर देवाला पण वाटतं ना. जसं अब्रामाला तो म्हणतो माझं स्वप्न काय? तो म्हणतो मी तुला कनान देशात घेऊन जातो, पण माझं स्वप्न काय? तुझे नातेवाईक, तुझं गणगोत, तुझा देश, या सगळ्याला तू सोडलं पाहिजे. समजा अब्राम त्याचे नातेवाईक, गणगोत, देश सोडत नाही तर कनान तर कसं बघणार आहे? तसं तुमचं स्वप्न आहे, तसं देवाचं स्वप्न आहे. मग देव त्याला वाटतं की तुम्हाला हर्षित करावं, आनंदित करावं. पण देव आनंदित करण्यासाठी तो म्हणतो पहिल्यांदा तुला माझ्याविषयीच भेटण्याची उत्सुकता असली पाहिजे ना. जेवढा तुम्हाला भेटशील हा देव आहे बरं का. कधी कोणाला भेटायला आपण गेलो ना, आपली टेंडन्सी पहा, बरेच लोक बाहेरून येताना ते मला कुठल्या त्यांच्या गावचं कोणी पेढ्याचा पुडा वेगवेगळं काहीतरी घेऊन येतात. आता मी या गोडला मी हात पण लावत नाही, खात पण नाही, मला इंटरेस्ट पण नाही त्याच्यामुळे, पण ते घेऊन येतात ना. बघा आता ते लोक एवढं प्रेम करतात, येताना काहीतरी खाऊचा पुडा घेऊन येतात. अहो देव येतो तो, आणि तुम्ही भेटाल ना तर त्याच्या भेटण्यात तुम्हाला आनंदित करणारी बातमी त्याच्याकडे असणार आहे. अब्रामाला जस्ट भेटायला तो आला ना, त्याच्याकडे एक बातमी होती, मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करणार, तुझी संतती आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमक, आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तुझी संतती, समुद्रातल्या वाळूप्रमाणे तुझी संतती असणार आहे. ही परमेश्वराच्या भेटीची उत्कंठा. ज्या दिवशी तुम्हाला खरा परमेश्वर समजेल ना, आणि परमेश्वरापासून कसं मिळवायचंय ते तुम्हाला समजेल ना, त्या दिवशीच तुम्ही देवापासून मिळवू शकणार आहात. मग तशा तुम्ही आयुष्यभर जरी प्रार्थना केल्या ना, तुमची एकही प्रार्थना लागू होणार नाही, कधीच नाही होणार. पण इथं आम्ही पाहतो की तो म्हटलं मी तुझं मन, त्याचं मन हर्षित होईल. कोणाचं? जे परमेश्वरासाठी आतुर आहेत, त्यांना देवाला भेटण्याची उत्कंठा आहे. त्याच देवाला भेटण्याची उत्कंठा जर तुम्हाला असली तर तुम्हाला बऱ्याच वेळा तयारी करावी लागते बरं का. असंच नाही कोणी कोणाला भेटायला जातं. साधं एक व्यक्ती तुमच्या घरामध्ये यायचं तर तुमचं गबाळ घर तुम्ही नीट करता, असं सुंदर करून ठेवता की त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे घरातनं जाऊच नाही. कधी कधी सूरज मला म्हणत असतो, तुम्ही
सारखी सारखी आमच्या घरी चक्कर मारा, तर तुम्ही आला की आमचं सगळं घर व्यवस्थित नीटनेटकं होतं. मग तुम्ही राहताना तसं कसं राहू शकता आणि येणाऱ्या व्यक्तीचं स्वागत तुम्ही तसं कसं करू शकता? याचं कारण आहे, तुम्हाला माहिती की माझ्या घरात आल्यावर त्या व्यक्तीला आल्हाददायक वाटलं पाहिजे आणि त्यांनी वारंवार यायला पाहिजे. हीच गोष्ट देवाच्या बाबतीमध्ये. जास्त तुम्ही देवाला भेटण्यासाठी जाताना स्पेशल प्रिपरेशन करून जा, की देवानं तुम्हाला पाहिल्यावर प्रसन्न त्याला वाटलं पाहिजे. अजून पण तुम्ही बघा, आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये ज्या संध्याकाळचा समय आहे ना, ज्या लोकांना देव माहित नाही सगळीकडं ते अगरबत्त्या पेटून सारं घर सुगंधित करून ठेवतात, कारण ते संध्याकाळच्या समय देव घरामध्ये येणार आहे. मग तुमच्या घरामध्ये देव तुम्हाला भेटण्यासाठी येण्यासाठी किती विशेष प्रिपरेशन केली पाहिजे. आणि देव भेटायला येईल ना, त्यास तुम्हाला विशेष प्रकारची देणगी देईल. त्याच्यानंतर पुढचं वाचा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. थँक्स गिव्हिंग, आभार दर्शन. तिथं असं म्हटलं इस्रायलासाठी देवानं केलेला चमत्कार. आणि आता आम्ही कुठल्या चमत्कार, कोणा इस्रायलचं नाव काढून टाका, तिथं काय लिहायचं? वाघमारे परिवारासाठी देवानं केलेला चमत्कार. आता वाघमारे परिवाराकडनं देव अपेक्षा काय करतो? पहिली गोष्ट आम्ही पाहिली की त्याचं गुणगान करा. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की त्याच्या नावाचा अभिमान बाळगा. तिसरी गोष्ट तो काय सांगतो माहिती का? त्याच्या सामर्थ्याचा शोध घ्या. कशी उपकार स्तुती करणारा तुम्ही? नेमकं देवाचं सामर्थ्य आहे तरी कशामध्ये? म्हणतो देवा तुझं सामर्थ्य माझ्यामध्ये पाठव. तुझं काय करणार बाबा सामर्थ्य घेऊन? बऱ्याच लोकांची प्रार्थना नाही, देवानं त्याचं सामर्थ्य मला द्या. म्हणजे काय करायला पाहिजे? देवानं त्याची पावर तुला द्यायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? ऐका बरं का, थँक्स गिव्हिंग, आभार दर्शन, याच्यामधला जो गाभा, त्याच्यातलं सिक्रेट, त्याच्यातली डॉक्टरीन, त्याच्यातलं सिद्धांत काय सिद्धांत आहे? जास्त तुम्ही देवाचे आभार मानता. काय अपेक्षा देवाची तुमच्याकडनं? तो तुम्ही मला भेटला खरा, पण तुम्ही मला भेटून नुसतं गेला. माझ्या ताकदीचा अंदाज तुम्ही कुठे घेतला? माझ्यामध्ये काय पॉवर, मी तुम्हाला काय देऊ शकतो, काय तुमच्यासाठी करू शकतो, ह्याची ताकदच तुम्हाला माहित नाही ना. समजा एखादा मंत्री तुम्ही इकडे बोलवला आणि त्याच्यातून नुसती फीत कापवली आणि त्याला खाऊ घातलं आणि त्याला पाठवून दिलं, आणि तुमचं समाधान काय? मंत्री आले. केलं काय रे बाबा त्यांनी? रोड केला का? लाईट लावल्या? आणि का नाही केल्या त्यांनी? मागितलं नाही ना तुम्ही. आणि तुम्हाला माहित पण नाही की तो काय करू शकतो, त्याच्या एका सिग्नेचरवरती, त्याच्या एका कॉलवरती काय होऊ शकतं हे तुम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय केलं? तो आला आणि गेला एवढंच तुम्ही जाणून घेतलं. देवाचं पण तो म्हटलं मी अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती, ही सगळी बिरुदं माझ्यावरती आहेत, ही सगळी नावं माझी आहेत. मग तुम्हाला माझ्या सामर्थ्याचा शोध घ्यायला पाहिजे. ऐका, रक्तस्रावी स्त्री येशूकडे जाती गर्दीतनं वाट काढून, आणि ती काय म्हणते? मी जाते आणि याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करून. तिला माहिती होतं सामर्थ्य काय याच्यामध्ये. आणि बाकीचे लोक पण आजारी होते, पण ते बघ्यासारखे त्याच्या मागे चाललेले. जसं मंत्र्याला बोलवतात ना, तसं आले आणि ते म्हटले जाऊ द्या, ऐकू, लोक बरे होतात ते बघू. ती म्हटली नाही, माझी समस्या सोडवण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. त्याला म्हटलं सामर्थ्याचा शोध घे. याला म्हटलं सामर्थ्याचा शोध घे. आणि उपकार स्तुती करताना देवाच्या अधिक जवळ जाऊन त्याची ताकद समजून घ्या. त्याची ताकद काय आहे, काय देऊ शकतो तुम्हाला तो. त्यात शुनेम या ठिकाणच्या स्त्रीला उगच थोर म्हटलं नाही, असं म्हटलं की शुनेम या ठिकाणामध्ये एक थोर स्त्री राहत होती. आणि अलिशा तिच्या दारावरून जात असताना तिने पाहिलं आणि त्या अलिशाला आग्रह करून तिने आपल्या घरामध्ये बोलवलं. कशासाठी बोलवलं? तिला माहितीये या माणसात पावर आहे. माझ्या घरामध्ये लेकरू नाही, हा मनुष्य माझ्या घरात आल्यावर मला लेकरू होणार आहे, ही पावर तिला माहिती होती. हो, उगाच नाही घरावरती खोली बांधली. कोण बांधेल का कुठल्या पाळकाला घरावरती खोली? किती डिस्टर्ब होईल त्या मंडळीला, नाही का, चर्च मधल्या लोकांना. पाळकच वर बसला म्हणल्यावर भांडायचं नाही, बोलायचं नाही, नाही का. सारखं घरामध्ये जे प्रभू येशू की गाद बसवावं लागेल, दाखवा लागेल मी किती पॉवर मध्ये, मी कसा चांगला व्यक्ती आहे. जास्त आवाज पण व्हॉल्यूम करता येणार नाही. आतमधलं गुपचुपचं भांडण. मी म्हणतो नवरा बायको सुखी, नाही का, ती भांडत नाही, हा भांडत नाही, वरती पाळक साहेब राहिलाय. किती सॅक्रिफाईस करावं लागतं. पण ज्यास लक्षात ठेवा, एक
अधिकार असणारी व्यक्ती तुमच्या घरामध्ये येते ना, त्यास तुम्हाला बंधनं पडतात, रिस्ट्रिक्शन पडतात, पण त्याच्यातलं सामर्थ्याचा अनुभव तर तुम्हाला येतो ना. तिच्या घराला नांत करणारा, तिच्या घरातली कमतरता काढणारा आलिशा तिच्याकडे आला आणि तो आलिशा त्या घरामध्ये राहण्याची व्यवस्था त्या बाईनं करून ठेवली ना. सामर्थ्य जाणून घ्या ना. जसं प्रभूच्या जवळ जाल ना, तसं त्याच्यातलं सामर्थ्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आज थँक्सगिव्हिंग केलं, देवाचे आभार मानले, पण आभार मानून थांबू नका. आता प्रभूचं सामर्थ्य काय, प्रभूचं सामर्थ्य तुला काय पाहिजे नेमकं. दाविदाला त्याचं सामर्थ्य माहिती होतं, म्हणून गल्ल्यातला पण तो घाबरला नाही. तो म्हटला मी परमेश्वराच्या नावानं. तसं लक्षात ठेव जेनिफर, जीवनामध्ये फार बाके प्रसंग येणार आहे. आता तर तुझी सुरुवात आहे, अजूनही तू आई वडिलांच्या छत्रछायेखाली आहे. जेव्हा तू जगामध्ये जाशील ना, तिथून पुढे तुझा खरा संघर्ष सुरू होणार आहे. पण त्या संघर्षामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बरोबर सृष्टीचा निर्माण करताय, ज्याच्या शब्दामध्ये ताकद आहे आणि ज्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. जसं दावीद गल्ल्यात आला, म्हणतो मी तुझ्या परमेश्वराच्या नावानं तुझ्यावर चाल करून जातो. जो गल्ल्यात उभा होता, पण याच एका शब्दाच्या द्वारे तो गल्ल्यात जमिनीवरती होता. हे परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव घ्या. गल्ल्यात येतील प्रश्न, येतील समस्या, येतील अडचणी येतील, परंतु प्रभू काय सांगतो माहिती का, ज्यास तुम्ही माझे आभार मानताना तर एक गोष्ट विसरू नका, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि तुम्ही आभार का मानता, माझ्या कृत्याचं वर्णन का करता, कारण मी माझं सामर्थ्य रोज तुम्हाला दाखवलंय. उगाच नाही तुम्ही आभार मानत. कोण फुकट थँक्यू नाही म्हणत. म्हणा बरं एकमेकाला उगीच थँक्यू. अडलंय म्हणतात नाही का, अडलंय माझं. म्हणजे फुकट कोण कोणाला थँक्यू म्हणत नाही. अहो देवाने, तुम्ही आज जी उपकार स्तुतीची प्रार्थना काहीतरी प्रभूनं केलंय ना, आणि प्रभूला अजून काहीतरी करायचंय. मग कुणाच्या जीवनात करतो, ज्यानं त्याच्या सामर्थ्याचा शोध घेतला. म्हणून लक्षात ठेवा, जर पुढे जायचंय, यशस्वी व्हायचंय ना, तर रडत बसू नका. रडणारे लोक शेवटपर्यंत रडतात, पण सामर्थ्याचा शोध घेणारे लोक पुढे जातात. शौल रडत बसला म्हणून राजपद निघून गेलं. सैनिक पण त्या गल्ल्यातानं चॅलेंज केला, या तुमच्यातला कोणीतरी एकाने माझ्याशी लढा. एवढ्या मोठ्या युद्धाचा अनुभव शौलाला, त्या लोकांना. आणि दाविदाकडे फक्त 2 युद्धाचा अनुभव, एक अस्वल आणि दुसरं सिंह. त्याच्या तोंडातनं करडू आणलं, हा त्याचा अनुभव. अस्वलापेक्षा सिंहापेक्षा मोठी युद्ध लढली ना शौलानं. पण त्यानं त्या अनुभवावर विश्वास, तो सांगताना इतक्या बारीक साक्ष, मला वाटतं तो राजा हसला असं, काय सांगतोय सिंहाच्या तोंडात ना. तरी तो सिंह नाही, 11 फुटी गल्ल्यात आहे, तो काही साधा नाही. आणि त्याच्या भाल्याचं वजन, त्याच्या पोषकाचं वजन, 85 किलो वजनाचा पोशाख घालतो, 15 किलोचा भाला आहे त्याच्या हातामध्ये. तू काय सांगतो तिथं. आणि ज्या माणसाला हरवायचंय, तो म्हटलं या माणसाला हरवण्यासाठी भाल्याची, तलवारीची नाही, फक्त देवाच्या नावाचीच गरज आहे. आणि याच नावानं तुम्हाला पुढे जावं लागेल. चौथी गोष्ट वाचा, 5च गोष्टी, अजून एक गोष्ट वाचून संपू, मग जेवा. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य याचा शोध करा. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय. 8वा. आता शेवटची गोष्ट काय तो सांगतो, 4थ्या गोष्टीमध्ये त्यानं सांगितलं त्याच्या दर्शनाविषयी आतुर असा. म्हणून लक्षात ठेवा, आता पुढची स्टेप काय, ज्याला थँक्स गिव्हिंग करायची ना, त्याचं देवाशी कमिटमेंट असलं पाहिजे. काय कमिटमेंट, जेव्हा जेव्हा तुझी उपासना आराधना चालू असेल ना, त्यास पहिल्यांदा मी तिथं असेल. पहिल्यांदा मी तिथं असेल बरं का. जेव्हा आराधनेचा समय येईल, जेव्हा तुला भेटण्याचा समय येईल ना, तर माझा तुझ्याशी करार असणार आहे. काय, तुझ्या दर्शनाविषयी मी उत्सुक असेल. देवाच्या दर्शनाविषयी उत्सुक असणं म्हणजे काय, ते मला म्हणाले परमेश्वराच्या, त्यास माझ्या मनाला. जेव्हा तुम्हाला परमेश्वराचं मंदिर आठवतं ना, त्यास तुम्ही घरातच बसू शकत नाही. याला दर्शनाविषयी उत्सुक म्हटलेलं आहे. देवाचा करार. काय करार आहे, जेव्हा तुझं मंदिर सुरू होईल ना, तर त्या मंदिरामध्ये जाणारी पहिली व्यक्ती मी असणार आहे. पहिली व्यक्ती तुम्ही असलं पाहिजे. पहिली व्यक्ती जेनिफर असली पाहिजे. पहिली व्यक्ती त्यांचा परिवार असला पाहिजे. तुम्ही म्हणता ना देवानं आमच्यावरती एवढे उपकार केले,
मग मी तुमच्यावर उपकार केले तर तुम्हाला देवाच्या घरामध्ये दर्शनासाठी यायलाच पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कशी थँक्सगिव्हिंग आहे. हे बायबल कसलं सुंदर पुस्तक आहे बरं. एकतर्फी ते काहीच नसतं. इथं काय म्हटलं त्याने की तुम्ही माझ्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. कधी हो, सदा. कोणता शब्द आहे? सदा. कधी कधी नाही बरं का. हालेलुया. आमच्याकडे सदाच्या ऐवजी कदा नाही का, कधी कधी. कभी कभी फक्त पिक्चर आहे, इथं मात्र सदा आहे. आम्ही म्हणाल का? आमेन. हा, इथं सदा. कधी पण तुम्ही विचार केला ना, म्हटलं ना देवाने तुमच्याकडे पाहिलं की तुमच्या घरात नुसती लगबग लगबग लगबग, चर्च 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 चर्च, देवाला भेटायचं देवाला भेटायचं देवाला भेटायचं. आणि लक्षात ठेवा, हा देव जो आहे ना याचे डोळे बंद नाही. हालेलुया. वैशिष्ट्य काय या देवाचं? डोळे. आणि तो सारखा तुम्हाला निहाळत असतो बरं का, एकसारखं तुमच्याकडे बघत असतो. देखता हो मैं भी तुझे, मी पण तुला पाहतो. मन म्हटलं तुझं उठणं, तुझं बसणं, चालणं, बोलणं, निजणं बारकाईनं पाहतो. कसं पाहतो? बारकाईने. एकदम बारीक नजरेने तुमच्याकडे बघत असतो. तुमचे आई वडील बघत नाही एवढ्या बारीक नजरेने देव बघतो. हालेलुया. आणि त्याच्यावर डिपेंड आहे पुढचं सगळं. हो, देवाचे आशीर्वाद त्याच्यावर डिपेंड आहेत पुढचे. तुम्ही काय असं नाही म्हणू शकत चला आमच्यासाठी प्रार्थना करा. परवा एकाने मला फोन केला आणि म्हटले पाट साहेब माझ्या नातवासाठी प्रार्थना करा, त्याला हॉस्टेलला घालायचंय, घरामध्ये सुनेची खूप भांडण आहे, मुलाला खूप त्रास देत आहे. आणि मग सगळी प्रार्थना केली. प्रार्थना केली. आता प्रार्थना नाही, प्रार्थना राहू द्या, आता ओके म्हणा. म्हणजे त्यांना वाटतं ओके म्हणलं की सगळं, नुसतं ओके म्हणल्यावर घडलं तर मग काय विचारलं, ते काय मंत्र आहे? ओके म्हणलं की सगळं घडायला पाहिजे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, लोकांना एक परफेक्ट सोल्युशन पाहिजे, एक काहीतरी मंत्र पाहिजे. पण मंत्र काय? दर्शनासाठी सदा आतुर. काय मंत्र आहे? दर्शनासाठी. दर्शनासाठी सदा आतुर असा. आता मी ओके म्हणलं आणि तुम्ही दर्शनालाच येत नाही, आणि तुम्ही दर्शनाला येत नाही, मग तो कशाला तुम्हाला दर्शन देईल? मी प्रार्थना मी नाही देवा यांना दर्शन दे, हो बाजूला. तू कोण आहेस? आठवतं का तुम्हाला? काना गावात इशू गेला, द्राक्षरस संपला, बाई तुझा माझा काय समज? कुणाला म्हटला? आईला. आईला. आईला म्हणतो तर तेलोरेला गेट आउटच म्हणतो. तुझं काय संबंध आहे? ते माझ्या दर्शनाला उत्सुक आहेत का? ते माझ्या दर्शनाला उत्सुक आहे. आता तो मध्यस्थी कर, मी ऐकतो आणि मी उत्तर देतो. सदा दर्शनाविषयी आतुर असा. एंड करा आता. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, हा. त्याचे चमत्कार हा. व त्याच्या तोंडचे निर्णय तोंडचे निर्णय आठवा. आठवा. त्याचा सेवक अब्राहम नाही, त्याच्या दर्शनासाठी. पाचवं वचन. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, हा. त्याचे चमत्कार त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. आता शेवटी तो काय म्हणतो माहिती का, सगळं जरी झालं, मी चमत्कार केले, मी अमक केलं, सगळं केलं, पण त्यानं केलेले निर्णय पण आठवा ना. काही डिसिजन त्यानं तुम्हाला दिले, काही निर्णय तुम्हाला सांगितले. काय निर्णय? 10 आज्ञाही त्याचे निर्णय आहेत. देवानं दिलेली वचनं जी आहेत ना, हे वचनं तुम्हाला पावलोपावली आठवावी लागतील. त्याचे निर्णय तुम्हाला आठवावे लागतील. देवाची इच्छा काय? देवानं ज्या गोष्टी करू नको म्हणून सांगितलं ते नाही करायच्या. त्याचे डिसिजन आहेत ते, आम्ही नाहीच बदलू शकत. जे प्रभू सांगतो तेच करावं लागणार आहे. बलामाला सांगितलं जायचं नाही म्हणजे नाही, बलाम निघालाच. माझा निर्णय काय? फायनल आहे, जाऊ नको म्हणजे. आणि मग त्यानं देवाचा निर्णय विसरला आणि गेला. झालं काय परिणाम? वाटेमध्ये देवदूत दिसला, देवदूतानं त्याचे आणि त्याला चांगला सडकून काढला. त्या गाढवानं भिंतीला आठवलं, हातामध्ये तलवार घेऊन आला होता. निर्णय देवाचे फायनल असतात. म्हणून जीवन जगताना, ऐका, जीवन जगताना पावलोपावली आमचे निर्णय देवाच्या निर्णयाशी समरूप असले पाहिजे. हा माझा निर्णय प्रभू, आता माझा निर्णय काही पण करून मला तुझ्या निर्णयाशी मॅच, देवाचा निर्णय तुमच्या निर्णयाशी मॅच करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही देवाला म्हणतो देवा तू बदल ना, आणि त्याने ऑलरेडी सांगितलं मी माहिती आहे ना मी काय, तरी बदलण्याचा प्रयत्न करतो आम्ही.
कसं चेंज होईल देव? देव तो देव आहे. एकदा त्यानं डिसिजन घेतला फायनल. म्हणून लक्षात ठेवा, आत्मिक जीवन जगताना कधीही जगाशी तडजोड करू नका. जे बिब्लिकल नाही ते बिब्लिकल असण्याचं भासवू पण नका आणि सांगू पण नका. 100% बायबलचं वचन हे असं आहे. ऍडजस्टमेंट देवाला चालत नाही. जिथं तडजोड आली, मंदिराचं शुद्धीकरण करताना असं लिहिलं की तिथं क्रय विक्रय चालला होता. त्याने हातामध्ये आसूड घेतला आणि सराफाचे चौरंग उधळून टाकले आणि सगळ्या व्यापाऱ्यांना त्यांनी बाहेर काढले. का? भेसळ. प्रभूला भेसळ चालत नाही. शुद्ध, पवित्र आणि देवाला पसंत पडणारं जीवन, याच जीवनावरती पुढे तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद असणार आहे. म्हणून जाता जाता तुम्हाला सांगेल, पावलो पावली देवाचे निर्णय आठवा आणि त्या निर्णयावरती तुम्ही चाला. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. आपले डोळे बंद करू. यस, पास्टर मिरे आपल्यामध्ये आहेत आणि ते प्रार्थना करतील. पास्टर मिरे पुढे येतील आणि मग प्रार्थना करतील.